बुलेटिनमध्ये स्वागत। लंडनमधून महाराष्ट्रात आणण्यात येणारी वाघनखं छत्रपती शिवरायांची नाहीत असा दावा इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी केलाय। व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम सोबत इंद्रजित सावंत यांनी पत्रव्यवहारात माहिती उघड झाली आहे। इंद्रजित सावंत यांच्या दाव्यानंतर भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले मैदानात उतरले। छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघनख वापरून स्वराज्यावर चालून आलेल्या अफजल खानाचा कोथळा काढला होता। तीच वाघनख लंडनच्या म्युझियम मधून महाराष्ट्रात येणार आहेत। त्यामुळे इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम कडून माहिती मागवली होती। त्यात धक्कादायक माहिती समोर आली आहे। म्युझियम मध्ये 1971 मध्ये वाघनख ठेवण्यात आली होती। त्यामुळे ती खरी नसल्यानं सरकारनं जनतेची दिशाभूल करू नये असं वक्तव्य इंद्रजित सावंत यांनी केलंय। तसंच ही वाघनख छत्रपती शिवाजी महाराजांची आहेत असा दावा म्युझियमनं केलेला नाही, याकडेही इंद्रजित सावंत यांनी लक्ष वेधलंय। ही वाघनख छत्रपती शिवाजी महाराजांची नाही असं लिहिणं बंधनकारक केलेलं असतानाही राजकीय नेते महाराष्ट्राची फसवणूक करत आहेत असा गंभीर आरोप इंद्रजित सावंतांनी केलाय। लंडनच्या म्युझियम मध्ये 6 वाघनख आहेत, त्यापैकी एक महाराष्ट्रात आणलं जात असून अस्सल वाघनख ही साताऱ्यातच असल्याचंही इंद्रजित सावंतांनी म्हटलंय। आमच्याकडे जे लिखित पुरावे आहेत त्याच्यानुसार 1944 पर्यंत ती वाघनख ही सातारा छत्रपतींच्या घरात होती, जलमंदिरात त्यांचं जे काय तिथं होती आणि ती अनेक लोकांनी त्या ठिकाणी जाऊन बघितल्याचे पुरावे आहेत आणि त्यांनी ते त्याच वेळेला ग्रंथात लिहिलेलं आहे। हे पेशव्यांच्या कैदेतून सुटून ज्यांनी सातारा छत्रपतींच्या गादीचं पुनर्जीवन केलं असे हे छत्रपती आहेत। आपल्या आदरणीय उदयनराजेंनी सुद्धा पुढाकार घेऊन सांगितलं पाहिजे असं मला वाटतं। इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर जोरदार हल्ला चढवला। ते महाराष्ट्र शासनाचं पुरातत्व खातं आहे, त्यांच्याकडे कुठले पुरावे आहेत ही शिवाजी महाराजांची वाघनख आहेत म्हणून? कारण त्यांच्याशी आम्ही पत्रव्यवहार केला, त्यांच्या पत्रव्यवहारामधनं सुद्धा त्यांच्याकडे पुरावे आहेत अशी माहिती आम्हाला उपलब्ध झाली नाही। आणि वारंवार कधीच महाराष्ट्राच्या कुठल्याच मंत्र्यानं कुठल्याच शासनानं जी दिशाभूल केली नाही शिवाजी महाराजांच्या बद्दल, तशी दिशाभूल हे मंत्री आणि हे शासन करत आहे, शिवप्रेमींच्या भावनाशी खेळत आहे। इंद्रजित सावंत यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्यावर हल्ला चढवल्यानंतर विरोधकांनाही चांगलंच स्फुरण चढलं। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय लाभ मिळवण्यासाठी वाघनखांची उठाठेव केली जात असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। या वाघनखांच्या संदर्भात छत्रपती शिवरायांच्या वाघनखासंदर्भात आता द्विधा स्थिती निर्माण झाली आहे। ते ओरिजिनल आहे की डुप्लिकेट आहे अशा स्थितीमध्ये सरकार जी आता पाठ थुपटून घेते आहे। काल परवा बोलताना म्हणाले की तिकडे वाघ आता नाहीत ना इकडे वाघ आहेत व योग्य वेळी आम्ही वाघनखाचा उपयोग करू। डुप्लिकेट वाघनखांनी कोणाचा कसा उपयोग करायचा हे जर सरकार सांगत असेल तर मला वाटतं हे हास्यास्पद आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा केलेला वध आणि वाघनख हा इतिहास सर्वांच्याच परिचयाचा आहे। त्यामुळे वाघनख मराठी माणसांसाठी जिव्हाळ्याची असल्यानं ती महाराष्ट्रात आणली जात आहे। मात्र इतिहास संशोधक आणि विरोधकांनी यावरून सत्ताधाऱ्यांनाच खोटं ठरवण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी राजकीय वाघनख बाहेर काढली। छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिमान असणारा एक मराठी माणूस म्हणून नक्कीच मला पण अभिमान आहे की आज पंतप्रधान असतील आणि सगळ्यांच्या प्रयत्नातनं ती वाघनख भारतात येतात। आता याच्यामुळं ज्यांना राजकीय हे वाटतंय ते असले काहीतरी आरोप गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करतात। मला वाटतं या विषयावर सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी स्पष्टपणे भूमिका मांडली आहे। या सरकारची भूमिका स्पष्ट आहे, सुधीरभाऊंची भूमिका स्पष्ट आहे। छत्रपती शिवाजी महाराजांची जी आयुध आम्हाला प्रेरणादायी आहेत त्याबद्दलचं प्रदर्शन, प्रचार, प्रसार आणि दर्शन हीच आमची भूमिका आहे। आता प्रश्न असा आहे की हीच ती वाघनखं आहेत का की ज्यांनी अफजल खानाचा वध केला, असं आपल्याला ठामपणाने कुणालाही सांगता येणार नाही। शिवाजी महाराजांच्या
एकूण संग्रहात अनेक वाघनखं असू, कारण की ही वाघनखं साताऱ्यामध्ये छत्रपतींच्या देवघरातल्या पूजेमध्ये होती अशी ही नोंद सापडते. आता या वाघनखांबाबतचा नेमका इतिहास काय आहे ते पाहूयात. दुसऱ्या बाजीरावाचा पराभव झाल्यानंतर 1818 मध्ये इंग्रजांनी सातारा छत्रपतींच्या गादीवर प्रतापसिंग महाराज यांना बसवलं होतं. महाराजांची जेम्स कनिंगहॅम ग्रँड डफ सोबत मैत्री होती. डफ याने मराठ्यांचा इतिहास लिहिला होता. तसंच तो साताऱ्याचा रेसिडेंट सुद्धा होता. त्यांना भेट म्हणून वाघनखं दिली होती. ही वाघनखं व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम मध्ये ग्रँड डफ याचा वंशज ॲड्रियन ग्रँड डफ यांना तिथे दिसली होती. तशी स्पष्ट नोंद म्युझियमच्या कॅटलॉग मध्ये उपलब्ध आहे. त्या वाघनखाच्या लेबलवर देखील उल्लेख आहे. म्युझियमच्या कॅटलॉग मध्ये देखील ती वाघनखं ही छत्रपती शिवाजी महाराजांची अस्सल वाघनखं असल्याची अशी कोणतीही नोंद नाही. ही शस्त्र सातारा छत्रपतींच्या शिलेखान्यात होती असा दावा इंद्रजित सावंतांनी केलाय. एकंदरीतच विधानसभा निवडणुकात तोंडावर असल्यानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांवरून सुरू असलेली राजकीय लढाई लवकर थांबण्याची चिन्ह दिसत नाहीये. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.